नमस्कार अमरावतीकरांनो, चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत। 1300 स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये 2600 स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं 3 BHK असं एक प्रशस्त घर। या घराची किंमत आहे 90 लाख रुपये। बघू शकता या घराचा बाहेरचा एलिव्हेशन, 2 मजली घर आहे। समोर लोखंडी गेट, खूप छान असं डिझायनिंग वॉल कंपाऊंड आणि वरती पण असलेलं या घराचं छान असं एलिव्हेशन। समोर जवळपास 5 फूट एवढी एंट्री टाइल्स बसवलेली आहे। बघू शकता घरामध्ये आपल्याला एलिव्हेशन मध्ये PVC, या PVC मध्ये असलेले 3 प्रकारचे लाईट, खूप सुंदर असं एलिव्हेशन या घराचं बाहेरून बघितल्यास आपल्याला पाहायला मिळते। तर या घराच्या आतमध्ये आला असता एक छोटी कॅरी बघितली आपण, ज्या ठिकाणी आपण झाड लावू शकतो। हे समोरची मोठी विंडो आहे। बघू शकता खूप मोठी अशी जागा या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण कार पार्किंग आणि 2 ते 3 टू व्हीलर बसेल इतकी जागा आहे। बघू शकता PVC खूप छान कलर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सुंदर असं बांधकाम या घराचं आहे। एंट्री करत असताना सागवानचा दरवाजा आहे। या फ्रेम मध्ये आपल्याला काच प्लस स्टील पाहायला मिळत आहे। अशा प्रकारचा हा दरवाजा आहे। खूप चांगल्या फ्रेम मध्ये हा दरवाजा बसवलेला आहे। तर ही बघू शकता हॉल मधली POP। या ठिकाणी टीव्ही पॅनल नाही आहे, पण टीव्ही पॅनल साठी एक प्लग सोडलेला आहे। छान असं कलर प्रिंटेड वॉल आहे ही, बघू शकता। या हॉल मध्ये आपल्याला 2 मोठ्या विंडो पाहायला मिळेल, एक पूर्व साइडनं आणि एक लेफ्ट साइडनं, आणि हॉल मधूनच वरती जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहे। बघू शकता छान अशी कलर प्रिंटेड वॉल आहे। हॉललाच लागून किचन आहे। किचन मध्ये पण आपल्याला POP पाहायला मिळत आहे। बघू शकता किचन वटा आहे, आणि हे आपल्याला वस्तू ठेवण्यासाठी एक रूम दिली आहे स्पेशल, ज्या ठिकाणी आपण देवघर स्पेशल करू शकतो। किचन वट्यावरती 4 ते 5 फूट टाइल्स बघितली आपण। POP मध्ये असलेले लाईट्स, सज्ज लेंटर। या ठिकाणी आपण देवाचं देवघर आणि एक स्टोर रूम पण करू शकतो, आपल्याला जसं वाटेल तसं। बघू शकता टाइल्सचा कलर या ठिकाणी गॅसच्या वट्यावरती पांढरा दिलेला आहे, आणि किचन मधूनच एक दरवाजा दिलेला आहे, जो की वॉश एरिया म्हणून वेगळा केलेला आहे, जेणेकरून आपण घरी जर कामवाली बाई लावली तर बाहेरूनच घरात येईल आणि बाहेरूनच भांडे वगैरे कपडे गिपडे धुवून जाऊ शकेल, त्यासाठी तो एरिया दिलेला आहे। हा या घराचं असलेलं खालचं बेडरूम आहे, जे की 4 लाईट POP मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। बघू शकता संडास बाथरूम आहे, त्याच्यावरती आपण सामान पण ठेवू शकतो। हा कॉमन संडास बाथरूम आहे, जे की भारतीय पद्धतीचा आहे, आणि हे बाथरूम आहे आंघोळीचं। अशा प्रकारे किचन आहे। किचन ट्रॉल्या बसवलेलं नाही आहे, ते आपल्याला बसावं लागेल। हा हॉल आहे, आणि हॉल मधूनच वरती जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहेत। तर चला वरती जाऊन बघूया कशा प्रकारे वरचे 2 बेडरूम आहेत। वरून हॉल बघितल्यास आपल्याला अशा प्रकारे दिसेल, लोखंडी नसून स्टील फ्रेम आहे ही। बघू शकता स्टील फ्रेम मध्ये पायऱ्या बसवलेल्या आहे, पायऱ्यामध्ये स्टील फ्रेम बसवलेली आहे, आणि त्याला खूप छान असं PVC आपण बघत आहे। ही बाल्कनी आहे वरची, फ्रंट साइडची। या ठिकाणी आपल्याला असं दृश्य पाहायला मिळेल। ही बेडरूम वरची आहे, सेकंड बेडरूम, ज्या ठिकाणी POP अशा प्रकारे केलेली आहे। यामध्ये मास्टर बेडरूम पण आहे, म्हणजेच संडास बाथरूम अटॅच आहे या रूम मध्ये। ही दुसरी बेडरूम आहे, यामध्ये पण POP, 4 लाईट, सुंदर असा कलर दिलेला आहे। या ठिकाणी बाथरूम अटॅच आहे, आणि हा ओपन पेस एरिया ठेवलेला आहे।